पण एकदम असं काय झालं ग? म्हणजे एवढ्या लहान वयात असा त्रास, कशाचा स्ट्रेस घेतलायस का तू? नाही नाही, स्ट्रेस असं नाही. बाहेर कामं इतकी असतात त्याच्यामुळे जरा ठीक आहे. पण आता फक्त कामाचाच ताण आहे ना? दुसरं काही नाही ना? नाही हो, दुसरं दुसरं काहीच नाही. पण तुम्ही असं का विचारताय? नयनतारा, मी अचानक एक बातमी ऐकली. म्हणजे ती बातमी ऐकून मला आनंदच झाला, पण माझा विश्वासही बसेना. म्हणजे ऋषीसारखा मुलगा जावई होणार ही गोष्ट कोणालाही आवडेलच. पण मला असं वाटलं की खरंच तू अनिकाची निवड केलीस. म्हणजे मी स्पष्टच बोलते, अनिका माझी नातच आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण तरी हे मी मान्य करते की ती अतिशय अल्लड आहे, धाडावलेली आहे. तिच्याकडून खूप चुका झाल्या आहेत. म्हणजे खरं तर तू सून म्हणून अनिकाची निवड केली आहेस या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. नाही, असं नाही. म्हणजे बघा ना, आपल्या दोन्ही कुटुंबांचे किती जुने संबंध आहेत. अगदी माझे सासू सासरे, तुम्ही, सदानंद सर, किती जिव्हाळ आहे. आणि या पिढीने सुद्धा बिझनेसच्या निमित्ताने ती आपुलकी जपली आहे, नाही का? हो. आणि ऋषीसाठी आम्ही स्थळ बघतच होतो. तेवढ्यात मला कळलं की अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे. आणि स्थळ अगदी समोरून चालून आलं ना. मग म्हटलं कशाला नकार द्यायचा ना. त्याच्यामुळे ठरवून टाकलं. तू हा असा विचार केलास हे खरंच आमच्यासाठी खूप आहे. तुला मी म्हटलं तसं अनिका खूप अल्लड आहे, पण ऋषीबद्दल मला खात्री आहे. तो तिला नीट सांभाळेल, तो तिला योग्य मार्गावर आणेल याची खात्री आहे मला. हो ना, मलाही ऋषीबद्दल पूर्ण खात्री आहे.